नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवसेना व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने ठाण्यातील उपवन येथील पालाई देवी मंदिर परिसरात परंपरेची दिवाळी पहाट या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी देखील उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. यंदा ठाण्यातील उपवन येथे ही दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे. तर दिवाळी आगळी वेगळी असून यामध्ये येऊर आदिवासी पाड्यातील मुलं आणि कचरा वेचक कामगारांची मुलंही सहभागी झाल्याने त्याची शोभा खऱ्या अर्थाने वाढली असल्याचं मत यावेळी शिंदे साहेबांनी व्यक्त केलं. तसेच त्यांच्या आयुष्यात आनंदाचे 4 क्षण आणल्याबद्दल आणि आपल्या आनंदात त्यांनाही सामील करून घेत त्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड केल्याबद्दल जिजाऊ संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिंदे साहेबांनी भरभरून कौतुक केलंय. सोबतच या ठिकाणी या सहभागी झालेल्या युवकांमधील आकर्षक वेशभूषा, उत्तम नृत्य तसेच रील यामध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, कार्याध्यक्ष धीरज सांबरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक ठाणेकर नागरिक उपस्थित होते. ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, परंतु या सांस्कृतिक शहरामध्ये एक आगळी वेगळी दिवाळी आज शिवसेना आणि जिजाऊतर्फे साजरी करण्यात येत आहे. त्या ठाण्याच्या 21 झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजची दिवाळीचा पहाट आपण साजरी करतोय. येऊरचे आदिवासी बांधव आहेत, त्यांच्या मुलांसाठी दिवाळी पहाट साजरी करतोय. मुलुंड चेक नाक्यावरच्या कचऱ्याच्या ढिगावरती काम करणाऱ्या मुलांसाठी आगळी वेगळी दिवाळी आपण साजरी करतो. आपण सर्वसाधारण माणसाचा दिवाळीचा सण साजरा करतच असतो, पण ज्या गोरगरिबाला उद्याला दुपारच्या जेवणाचा वांदा असतो, संध्याकाळच्या जेवणाचा वांदा असतो, त्यांच्या मुलांसाठी, त्या बांधवांसाठी, त्या भगिनींसाठी शिवसेना ठाणे व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आयोजित आजची दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. खूप आनंद वाटला. तर मोठ्या प्रमाणामध्ये हजारो गोरगरिबांची मुलं या दिवाळी पहाटमध्ये मनोरंजन करत आहेत, सहभाग घेत आहेत. त्याचबरोबर शहरातील उच्च वर्गीय याच्यातनं मग हिरानंदिनीपासून अनेक मोठ्या सोसायटीतील बांधव भगिनी या दिवाळी पहाटमध्ये त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एन्जॉय करतात. ठाण्यामध्ये उपवन तलावाच्या काठी इतकी सुंदर दिवाळी पहाट या साजरा करत आहेत. तेव्हा सांबरे साहेबांनी हे आयोजन केल्याबद्दल झालं आहे आणि खरं तर प्रेक्षकांना भेटण्याची संधी फार क्वचित मिळते आणि ते लाईव्ह ऑडियन्स आहे माझ्यासमोर, जे आमच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर खूप प्रेम करतात. त्यांच्यामुळे आमच्या सिरियल्स चालतात, त्यांच्यामुळे आमचे पिक्चर चालतात. तर त्यांना भेटण्याची संधी मी सोडू शकणार नव्हते. मला जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा मी पटकन हो म्हणाले की ही संधी सोडायची नाही आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि आज या मंचावरून असं वाटतंय की ही प्रथा, ही संस्कृती सांबरे साहेबांनी सुरू केली आहे किंवा चालू ठेवली आहे, ती कायमस्वरूपी राहिली पाहिजे. कारण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण कुठेतरी आपले सण साजरे करणं किंवा काही अशा गोष्टी असतात, मोठ्यांचा आदर सत्कार करणं, या सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललो आहोत. केवळ आपल्यापुरता आपण विचार करतोय. तर अशा या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण आपली पिढी, पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी सगळ्यांसमोर एक उदाहरण ठेवतो की आपण या गोष्टी साजऱ्या केल्या पाहिजे. दिवाळीचे सण असो, गणपती असो, नवरात्री असो, गुढीपाडवा असो. माझ्या घरी मी स्वतः सगळे सण साजरे करते, कारण माझ्या मुलावर चांगले संस्कार व्हावे आणि ते संस्कार तोही पुढे नेतो. कालच आम्ही दिवाळीची बरीचशी खरेदी केली दादरला जाऊन. दादर एक माहेरघर आहे, तसं ठाणे आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवल्या पाहिजेत. बाकी नाहीतर आपण मशीन होऊन जर ह्या गोष्टी साजऱ्या केल्या नाही तर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दशरथ पाटील संस्थापित कला संस्कृती प्रतिष्ठान आयोजित स्वरमय पहाट सकाळी संपन्न झाली. खारेगाव परिसरामध्ये दिवाळी पहाट सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये कला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश दशरथ पाटील, साधना विद्या मंदिराच्या संचालिका रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक प्रशांत काळुंद्रेकर, गायक अभय बापट, प्राची कोकिळ, सूर्यनमा, ध्यासनमा, फेम मेघना काळुंद्रेकर, निवेदक दिलीप जोशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी सहयोग संस्था, साधना विद्या मंदिर, जय भारत स्पोर्ट्स क्लब, साने गुरुजी वाचनालय, जरीमरी नवरात्र उत्सव मंडळ तसेच समन्वयक नितीन कोरगावकर, प्रसाद सरफरे, महेंद्र पाटील, राजाराम गांगरकर, अमित खांडेकर, रुपेश चव्हाण, नितीन कदम, रुपेश शिंदे, सुहास सावंत इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाला समस्त पाटील कुटुंबीय तसेच गजानन पवार, प्रभाकर पवार, सुधीर पाटील, डॉक्टर राम माळी, गणेश पाटील, संतोष पाटील, मधुकर मोळीत इतर मान्यवर, रसिक प्रेक्षकांची एकच गर्दी येथे झाली होती. मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः या कार्यक्रमाकरता साने गुरुजी जय भारत स्पोर्ट्स क्लब ही सर्व संस्था ज्या आहेत त्या संस्था जे काय सहकार्य लागायचं ते अपेक्षित सहकार्य करत असतात. परंतु या ठिकाणी एका जरीमरी देवीचा उल्लेख झाला म्हणून सांगू इच्छितो. ज्या जरीमरी देवीच्या मंदिरात आम्ही लहानपणी अभ्यास करायचो, तर घरात जागा कमी घरी असायची, त्यामुळे मंदिरात अभ्यास करतो. त्याच मंदिरात आम्ही व्यायामशाळा काढली. त्याच मंदिरामध्ये इंग्रजीचे आम्ही वर्ग सुरू केले आणि त्याप्रमाणे तिथेच आम्हाला सद्बुद्धी सुचली की या ठिकाणी एक व्यायामशाळा बांधावी. व्यायामशाळा बांधली, वाचनालय बांधली. त्या मंदिरातूनच आम्हाला प्रेरणा मिळाला आणि म्हणून जरीमरी देवीचा प्रसाद आम्हाला खूप मोठा मिळाला. आणि या ठिकाणी आपण जो नवरात्रोत्सव भरत असतो तो देवीचा साक्षात्कार म्हणून करत असतो. आणि आज या ठिकाणी आमचे सर्व रसिक आणि विशेषतः आमचे नगरसेवक सन्माननीय उमेशजी पाटील असेल, राकेशजी पाटील असेल आणि नितीन कोरगावकर यांची विचार आणि यांची प्रेरणा सदस्य ह्या कार्यक्रमात असते. सर्व सन्माननीय गजानन पवार असतील का आणि विशेषतः म्हणजे आमचे प्रशांत काळुंद्रेकर यांनी संपूर्ण या सर्व मैफिली या ठिकाणी दिली आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केला. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. साठी अभय बापट, प्राची कोकिळ आणि मेघना काळुंद्रेकर. मी युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा इन क्लासिकल म्युझिक त्यांनी केलेलं आहे. पंडित फिरोज दस्तूर यांच्या त्या शिष्य आहेत. वेगवेगळ्या वाद्य एकत्रितपणे सत्कार आणि त्यांचा उचित सन्मान. प्रशांत काळुंद्रेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या. गेल्या अनेक वर्षांचा हा स्नेह जो आहे हा या अशा प्रसंगी
ब्रह्मांड कट्टा नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेला आहे. तरुणांना प्रोत्साहन मिळून त्यामधून सामाजिक चळवळ पुढे सुरू राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. तोच धागा पकडून दरवर्षी गंधार कला संस्था प्रस्तुतच्या उदयोन्मुख तरुण गायक व वादक कलाकारांना संधी देण्यात आली. सूर आनंदघन हा नवीन मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कंदील दिव्यांच्या रोषणाईमध्ये ही दिवाळी पहाट संपन्न झाली. फाल्गुनी जोशी नातू हिच्या सुरेल आवाजातील गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गायक नील क्षोत्री यांच्या आवाजातून सगुण संपन्न पंढरीच्या राया दरीला पंढरीचा चोर या श्रुती शिंदेंच्या गाण्याने विठ्ठलाची आळवणी झाली. मन लागो रे लागो जयेश जाधव यांनी तर भाग्यदा लक्ष्मी हिने फाल्गुनी जोशी नातू यांनी सुरेल गीतातून बहार आणली. फिरत्या चाकावरती अबिर गुलाल कानडा राजा पंढरीचा ही अभंग मेडली जयेश नील व वेदांत फासे यांनी सादर केली. तर दिवाळी स्पेशल गाणे आली माझ्या घरी ही दिवाळी निशिता मोरे यांनी सादर केली. प्रेक्षकांची मनं देखील जिंकली. शुक्रतारा मंदवारा वैभव पटवर्धन व फाल्गुनी जोशी नातू यांनी लाजून हसणे अशी अतिशय सुरेख गाणी, पहाटेची भक्तिगीते, भावगीते तसेच सादर करून ज्येष्ठ नागरिकांना आठवणीत रमवले. दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमात गंधार कला संस्था प्रस्तुत सूर आनंदघन या मराठी गीते सादर करून युवा सुरांची आतिषबाजी केली. आमदार निरंजन डावखरे केळकर साहेबांनी ब्रह्मांड कट्ट्याचे कौटुंबिक सभासद असल्याचे प्रतिपादन केले. तर गंधार कला संस्थेचे मंदार टिल्लू यांनी आपल्या मिश्किल स्वभावातून दिवाळीच्या शुभेच्छा रसिकांना दिल्या आहेत. संस्थापक राजेश जाधव, अध्यक्ष महेश जोशी यांच्या हस्ते कलाकारांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आज ब्रह्मांडी कट्ट्याची गेली सातत्याने 20 वर्षाची ही दिवाळी पहाट आम्ही करतोय आणि या दिवाळी पहाटला आम्ही युवा पुरस्कार देखील देतो, कारण युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा ब्रह्मांड कट्टा आम्ही तयार केलेला आहे. सगळे बोलतात कट्टा म्हणजे ज्येष्ठांचा करतात, तसं नसून हा युवकांना सुद्धा आम्ही प्राधान्य देतो. आणि आजची दिवाळी पहाट ही सुद्धा गंधार प्रस्तुत आनंद घन अशी ही दिवाळी पहाट आहे. सूर आनंद घन ही दिवाळी पहाट आहे आणि याच्यामध्ये सगळे युवा कलाकार आहेत आणि युवा कलाकार आता या सर्व रसिकांची आमची मनं जिंकणार आहेत. त्यामुळे ही दिवाळी पहाट ही तुम्ही सर्वांनी आनंद घ्या आणि दिवाळीच्या ब्रह्मांड कट्टा परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा. असंच सहकार्य ब्रह्मांड कट्ट्याला तुम्ही करत राहा. आणि हा वटवृक्ष आता तो ठाण्यात नाही तर मुंबईला आणि मुंबईत नाही तर महाराष्ट्रभर पसरला आहे. ह्याची किमया ही सगळी तुमच्यामुळे झाली आहे. रसिक प्रेक्षकांचं आम्हाला अलोट प्रेम लाभलंय, त्यामुळे हा ब्रह्मांड कट्टा सदैव अविरत चालू राहणार आहे अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्रह्मांड कट्टा जाधव साहेबांनी सांगितलं तसं गेली 20 वर्ष अविरतपणे सुरू आहे. या ब्रह्मांड कट्टा नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आलेला आहे आणि या दरवर्षीच्या दिवाळीमध्ये आम्ही पानखंड्याच्या वनवासी कल्याण आश्रमामध्ये लोकांना आवाहन करतो आणि फराळ तिथे वाटप करतो आणि त्याप्रमाणे लोक घेऊन येतात. त्याचबरोबर ब्रह्मांड कट्टा नेहमी सामाजिक बांधिलकी बांधत असताना विविध कार्यक्रम करत असतो आणि आज दिवाळी पहाट निमित्ताने सायबर क्राईम वाढत चाललेले आहेत. त्यानिमित्ताने आता कासारवडे पोलीस स्टेशनचे PI श्री चौधरी साहेब वगैरे येथील थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत. लोकांना जनजागृतीसाठी करणार आहेत. ब्रह्मांड कट्टा हा नेहमी जनजागृतीसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी असंच प्रेम ठेवावं आणि ब्रह्मांड कट्टाची कीर्ती 7 समुद्रापार जावी आणि 7 समुद्रापार देखील शाखा तयार व्हाव्यात हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने एक पहाट आपुलकीची दिव्यांग मुलांसोबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवाळीचा उत्सव सर्वत्र सुरू असताना विशेष मुलांनाही दिवाळी पहाटचा आनंद घेता यावा याकरिता डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला. तो म्हणजे दिवाळी पहाटच्या दिवशी दिव्यांग मुलांकरिता देखील एक अनोखी अशी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करेल. यंदा देखील ही परंपरा जोपासण्यात आली. दिव्यांग मुलांकरिता इतर मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांनाही दिवाळी पहाटचा आनंद घेता यावा याकरिता ठाण्यातील राममारुती रोड परिसरामध्ये एक पहाट आपुलकीची या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं. यामध्ये ठाणे शहरातील विविध दिव्यांग संस्थेतील विशेष मुलं आपल्या पालकांसह सहभागी झालेली होती. विविध गाण्यांवरती या ठिकाणी या मुलांनी नृत्यांचं सादरीकरण केलं. सोबतच अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून या ठिकाणी या दिव्यांग मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसेच अनेक नृत्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश देखील
देण्याचा प्रयत्न या विशेष मुलांनी केलेला आहे. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, त्याचबरोबर भाजपाच्या माजी नगरसेविका मृणाल पिंडसे, सुनील जोशी, नम्रता कोळी यांसह अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून या मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देत या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे. तर या उपक्रमाविषयीची अधिक माहिती आयोजक राजेश मडवी यांनी दिली आहे. प्रतिभाताई आणि राजेश मडवी डॉक्टर साहेब यांच्या वतीने हा सत्कार आपल्या मान्यवरांसाठी आज आपल्या दिव्यांग मुलांसाठी विशेष शुभेच्छा द्यायला आपल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्रीयुत निरंजनजी डावखरे आणि ठाणे शहर आमदार संजयजी केळकर यांचं या दिवाळी पहाटमध्ये सहर्ष स्वागत आहे. आत्मनिर्भर भारत हा संदेश या सगळ्या माध्यमातून आपण देत आहोत आणि थोड्याच वेळात मी आमदार साहेबांना विनंती करणार आहे की आपण या कार्यक्रमाला आमच्या मुलांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि आजचा हा सुंदर प्रसंग पाहून दिवाळी पहाटला आणि दिवाळी उत्सवाला सर्व आमच्या दिव्यांग मित्रांना, त्यांच्या आईवडिलांना, पालकांना मी शुभेच्छा देतो. प्रतिभा मडवी, राजेश मडवी यांच्या पुढाकाराने 7व्या वर्षामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. दिव्यांग या ठिकाणी सहभागी आहे आणि खऱ्या अर्थाने ही दिवाळी जी आहे ती दिव्यांग अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये आमच्या सगळ्यांच्या बरोबर साजरी करतात. त्यांचे कलाविष्कार सादर करतात, नाचतात, गातात आणि हा एक मोठा संदेश आहे की धडधाकट लोकांपेक्षा देखील ही मंडळी जी आहेत, ती आमची मुलं जी आहेत ते अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम पण सादर करतात. या दिवाळीच्या निमित्ताने मी तमाम सर्वांना शुभ दीपावली, नवीन वर्ष सुखाचे जावो अशा प्रकारची सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने सलग हे 7वं वर्ष आपण ठाण्यातील दिव्यांग मुलांसाठी, अपंग मुलांसाठी, कर्णबधिर मुलांसाठी इथे एक प्लॅटफॉर्म तयार केला. तुम्ही राम मारुती रोडला पाहाल तर अख्खी ठाण्याची तरुणाई उतरले, पण त्याच वेळेस एका टोकाला आपले हे स्पेशल चिल्ड्रेन आहेत, ते त्यांचा परफॉर्मन्स करतात आणि दिवाळीचा आनंद घेतात. एक बाबा बोरकरांची एक कविता आहे, जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझे जुळती. तर मी म्हणेन जिथे दिव्यांगांची प्रचिती तिथे कर माझे जुळती. तर मी या दिवाळीला आपल्या दिव्यांग बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळी आपण बघाल हे तर कॉमन मुलांपेक्षा जास्त स्पेशली ॲडव्हान्स असतात ही मुलं. त्यांना वेगळीच शक्ती, दैवी शक्ती दिलेली असते, पण ते त्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर आपण या ह्याच्यात प्लॅटफॉर्म देतो आणि ते जे आपली सामान्य मुलं आहेत त्यांच्यासारखेच इथे दिवाळी साजरी करतात. दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन म्हणून अभिवादन करण्यात येते. आपले कर्तव्य बजावत असताना हुतात्मा पत्कारलेल्या पोलिसांच्या स्मृतींना सलाम करण्यासाठी ठाण्यात आज एक भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पोलीस शहीद उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शहीद पोलिसांच्या स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस दलाकडून औपचारिक मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक स्वामी तसेच विविध विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, शहीद पोलिसांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शहीद पोलिसांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली. आपल्या सहकाऱ्यांच्या बलिदानाची कहाणी ऐकताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू उतरले. राष्ट्रगीत आणि मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सांगितलं की आपल्या पोलीस दलातील अधिकारी व जवान यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेत. त्याचं हे बलिदान अमूल्य आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार नेहमीच खंबीरपणे उभे आहे. या कार्यक्रमातून ठाणेकरांनी शहीद पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला. लाईट चांगली इकडे.
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या सीमेलगत हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे सैनिक सुरक्षेसाठी गस्त घालीत असताना लपून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे 10 शूर जवान शहीद झाले. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतात. गौरव दिवस म्हणून त्याचं आयोजन केलं जातं. देशभरामध्ये सर्व राज्याच्या पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी मागच्या वर्षभरामध्ये जे पोलीस जवान किंबहुना केंद्रीय राखीव दलाचे जवान जे शहीद होतात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्याचा हा दिवस म्हणून आयोजित केला जातो. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने या सर्व शहीद जवानांना मानवंदना देतो आणि विनम्र अभिवादन करतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.